श्री दत्त, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते अजून एका छानशा रेसिपी विथ ब्लॉग या व्हिडिओमध्ये। तर मी आता उन्हाळा येतोय, तर उन्हाळ्यासाठी आपल्या आहारात काय काय आपल्या आहारात असलं पाहिजे रोजच्या जेवणात, आणि तेही अगदी साध्या सोप्या रेसिपी। रोज रोज नवीन नवीन पदार्थ करायला आपल्याला जमत नाही आणि कंटाळाही येतो उन्हाळ्यात गॅस समोर खूप वेळ थांबायचा। तर जेणेकरून झटपट ही रेसिपी होतील आणि आपल्या शरीराला जे पोषक तत्व भेटायला पाहिजे उन्हाळ्यात तेही मिळेल, अशा छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। आणि थोडेसे त्याच्यासोबत थोडासा ब्लॉगही असेल, तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता। तिन्ही सांजेची वेळ चालती, त्यामुळे पहिल्यांदा दिवा लावून घेतला देवाला, तुळशीलाही दिवा लावला, उदबत्ती लावली। तर माझी स्वयंपाक करायच्या अगोदरची सगळी ही कामं असतात की दिवाबत्ती करणे, तुळशीला दिवा लावणे, सासूबाईंचा फोटो आहे त्यासमोर दिवा लावणे, आणि मगच मी स्वयंपाकाला लागते। मस्तपैकी चहा घेतला आणि मग हे दिवाबत्ती करते मी आता। आणि मग आता स्वयंपाकाला लागणार आहे। तर दही आधीच लावून ठेवलं होतं मी कालच, त्यामुळे मग आधी कामं केली की पटापट कामं होतात। तर प्रिपरेशन खूप महत्त्वाची। तर दही कालच लावून ठेवलं होतं मी, आणि आता जिरेची पूड पण एकदाच करून ठेवणार आहे मी। संध्याकाळच्या वेळेला दिवाबत्ती केली की घरात एक वेगळीच प्रसन्न असं वातावरण तयार होतं। आणि माझं जे नित्यसेवा आहे तेही करून घेते मी। मला सकाळी नाही जमली तर संध्याकाळी करते, संध्याकाळी कुठे जायचं वगैरे असेल तर सकाळी करते। तर माझी नित्यसेवा काय आहे किंवा मी रोज देवपूजा कशी करते त्याचाही मी एक व्हिडिओ बनवणार आहे। तर तुम्हाला आवडेल का ते पण सांगा मला। ग्रंथांनाही उदबत्ती वगैरे फिरवायची सवय लागली आहे मला, तर ते रोज ते नित्यनेमाने चालू असतं माझं। तर आता तुळशीला दिवा लावून घेते, अशी तुळस मांडली आहे मी। तुळशीला पण थोडंसं डेकोरेशन करायचं आहे मला, तर बघू केव्हा जमेल तेव्हा तुमच्याशी शेअर करेनच मी। तर हे आमचं थोडंसं काम राहिलं आहे घराचं। काय नित्यसेवा वगैरे काय करते कशी करते ते काही दाखवलं नाही आहे व्हिडिओमध्ये, ते मी नक्की तुम्हाला शेअर करेल तुमच्याशी दुसरा अजून एक छान व्हिडिओ बनवेल। तर दही काढून घेतले मी फ्रीजमधून, आणि आराध्या म्हणत होती की काय करतेस मम्मा। तर 1 इंचभर आलं घेतले आणि ते किसून घेते मी। आलं टाकण्यात काही कंजूसी करायची नाही मठ्यात। तर आलं पाचक असतं, आपलं जेवण जेवतो आपण ते पचायला मदत करतं। तर त्यामुळे आलं भरपूर टाकायचं। 1 इंचभर आलं घेतलं होतं मी, छान किसून घेतले आणि अशी गाळणी घेतली आणि त्या गाळणीवर ठेवून घेणार आहे। तर आलं टाकणार नाही आहे मी त्यात, आल्याचा जो रस असतो तो टाकणार आहे। आलं जर दाताखाली आलं तर खूप असं तिखट असं लागतं, त्यामुळे आलं नाही टाकणार। आणि इथं मी जिरे एकदाच भाजून ठेवते, तर अगदी 1 चमचाभर जिरेपूड लागणार आहे आपल्याला, पण मी एकदाच भाजून ठेवते का तर परत मला ती लागणार आहे जिरेपूड सारखं, त्यामुळे मी इथं भाजलेली नव्हती माझ्याकडे। आता लागेल उन्हाळ्यात आपण मठ्ठा करतो किंवा ताक करतो तर त्यात टाकण्यासाठी लागेल, त्यामुळे मी एकदाच भाजून ठेवते। भाजून अशी छान अशी छोटीशी डब्बी आहे, तर त्या डब्बीत ठेवणार आहे। बघा एकदम मस्त खरपूस भाजून घेतल्यात, आणि आता मिक्सरमध्ये एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहे। आणि असा छोटासा डब्बा आहे माझ्याकडं, तर असे छोटे छोटे भांडे खूप आवडतात मला, तर त्यामुळे ह्या छोट्याशा डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार। आणि 1च मिरची घेतली मी, 1 मिरची घेतली आणि त्याला एकदम बारीक कट करून घेतली, दाताखाली नाही आली पाहिजे अशा पद्धतीने बारीक कट करून घेतली। थोडीशी कोथिंबीर घेतली। तर आता हे जे दही घेतलं होतं ते छान पाणी टाकून हलवून घेतले, म्हणजे ते दह्याचं ताक बनवून घेतले। गावाकडे कसं मस्त ताक असतं, लोणी वगैरे काढलेलं त्याच्यावरचं, आणि आयतं ताक असतं, पण आपण थोडं सिटीत राहतो त्यामुळे ताक वगैरे भेटतं, पण ते विकतच। घरी आपण तूप वगैरे करायला तर केला असेल तरच तो घरी काय ते ताक मिळतं आपल्याला। तर यात मी सगळा अख्खा रस त्या आल्याचा काढून टाकते, मिरच्या टाकते, एकदम बारीक कट करून घेतलेली मिरच्या आहे। तर मिरची, कोथिंबीर पण खूप छान बारीक कट करून घेतली, आणि मस्त भरपूर अशी कोथिंबीर टाकणार आहे मी यात। तुम्हाला थोडी कोथिंबीर आवडत नसेल जास्त तर थोडीशी टाकली तरी चालेल। आणि 2 चमचे अगदी मसाला डब्यातला चमचा असतो तो 2 चमचे जिरेपूड टाकणार आहे मी यात। आणि
मीठ आणि हे टाकणार आहे, साखर टाकणार आहे. साखर नाही टाकत शक्यतो, पण मी टाकणार आहे, ते आंबटपणा बॅलन्स होतो, त्यामुळे साखर पण टाकणार आहे मी यात थोडी. आणि छान मस्त ढवळून घेते छोट्या रवीने. रवी पण माझी एकदम छोटीच आहे. तर असं असतं क्रेज आहे का म्हणजे कुणाला काय घ्यायचं कुणाला काय घ्यायचं असं क्रेज असतं. तर मला असे छोटी भांडी असावी वाटतात घरात, त्यामुळे ही रवी पण माझी अगदी छोटीशी आहे. थोडीशी 1-2 चमचे साखर पण टाकून घेतली मी यात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेल तुम्हाला की मी स्वयंपाक संध्याकाळचा वगैरे कसा करते, काय करते, वेगवेगळ्या आयडियाज वगैरे सगळं शेअर करेन. पण आत्ता तोपर्यंत चला बाय बाय. तर असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन. तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा.